नमस्कार, मी शिल्पास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तुम्ही बघू शकता, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे हे आहे पायनॅपल। याला छान असं कट करून मी याचं बनवत आहे पायनॅपल शेक। तर याला आता छान असं शिलून कट करून घेणार आहे। बघू शकता मी याचे छान तुकडे केलेले आहे पायनॅपलचे आणि इथे घेतलेले आहे ज्युसरमध्ये टाकलेले आहे पायनॅपल। आता आपल्याला टाकायचं याच्यात ही अर्धी वाटी साखर आणि याला छान असं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे छान असं मिक्सरमध्ये मी हे पायनॅपल पिसून घेतलेलं आहे। सोबत टाकायचं आपल्याला आता हे दूध। हे थंड दूध आहे। कधी पण कुठलाही फळाचा शेक बनवायच्या टायमाला तुम्ही दूध थंड टाका, कारण काय होतं फळं जर आंबट गोड असली तर तुमचं शेक बिघडण्याची शक्यता असते। त्यामुळे कधी पण तुम्ही हे शेक बनवायच्या टायमाला तुमचं दूध थंडच घ्या। तर याला छान असं 2 वाटी हे दूध टाकलेलं आहे। आता याला पण आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपला ज्यूस तयार आहे। आता आपण याला प्लेटिंग करू। तुम्ही बघू शकता आपला ज्यूस तयार आहे। आता मी इथे घेतलेला आहे एक ग्लास, त्यामध्ये आपला ज्यूस छान असं टर्न करू। तुम्ही बघू शकता आपला ज्यूस रेडी आहे। सोबतच घ्यायचं आहे आपल्याला हा सब्जा। तुम्हाला ह्याचं माझं पायनॅपल ज्यूस कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा। शेअर करा, सबस्क्राईब करा, शिल्पास किचनला लाईक करा।